महा TET 2025 तर ज्याही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र TET 2025 दिलेली असेल तर त्या संपूर्ण विद्यार्थ्यांची आन्सर की आलेली आहे। आता संपूर्ण विद्यार्थ्यांना उत्कंठा लागलेली आहे, ती म्हणजे की TET पासिंग मार्क्स किती लागणार आहे, म्हणजे TET साठी जो कट ऑफ आहे हा किती लागणार आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर बघू शकता, ज्याही विद्यार्थ्यांनी आन्सर की पाहिली नसेल तर तुम्ही तुमची आन्सर की टॅली करू शकता। 27 तारखेपर्यंत यामध्ये ऑब्जेक्शन घेता येणार आहे। जर तुम्हाला तुमच्या आन्सर कीमध्ये प्रॉब्लेम वाटत असेल, कोणत्या क्वेश्चनवर जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर 27 पर्यंत तुम्ही तुमच्या लॉग इनमधून त्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि 27 तारखेनंतर तुम्ही यावरती कोणताही आक्षेप किंवा ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही आहे आणि 27 तारखेनंतर तुमची फायनल आन्सर की उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामध्ये तुम्ही तुमचे संपूर्ण मार्क्स परत कॅल्क्युलेट करू शकता। तर यामध्ये अंदाजी जो तुमचा कट ऑफ आहे किंवा पासिंग मार्क्स आहे किती लागणार आहे तुम्ही बघू शकता। तर यामध्ये जे जनरल कॅटेगरी आहे, म्हणजे ज्यामध्ये ओपन कास्ट म्हणतो आपण, त्यांना 90 मार्क्स लागू शकतात 150 पैकी। त्यानंतर OBC कॅटेगरीला 82.5 मार्क्स एवढे लागू शकते। SC कॅटेगरीला सुद्धा 82.5, त्यानंतर ST कॅटेगरीला सुद्धा 82.5 मार्क्स लागण्याची दाट शक्यता दर्शवली जात आहे। कारण तुम्ही भरपूर ज्या साईड आहे, जेही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याकडून सुद्धा जो अंदाजी पासिंग मार्क्स किंवा कट ऑफ मार्क्सचा जो क्रायटेरिया देण्यात आलेला आहे तो अशाच प्रकारे देण्यात आलेला आहे की तर जेही कास्टमध्ये विद्यार्थी आहे त्या संपूर्ण कास्टमधील विद्यार्थ्यांना 55% हे पासिंग मार्क्स लागण्याची दाट शक्यता आहे। ओपन कॅटेगरीला 60% पासिंग मार्क्स लागण्याची दाट शक्यता आहे। तुम्ही गुगलवरती जाऊन किंवा जेही एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या साईडवर जाऊन सुद्धा तुम्ही जर चेक करत असाल तर त्यांच्या साईडवर सुद्धा तुम्हाला कट ऑफ म्हणजे पासिंग मार्क्सचा क्रायटेरिया दिलेला आहे, बघू शकता। 60% जेही जनरल कॅटेगरी आहे आणि 55% यामध्ये संपूर्ण जे कास्ट वाईज विद्यार्थी आहे, त्यानंतर हँडिकॅप विद्यार्थ्यांना सुद्धा 55% अशा प्रकारे पासिंग मार्क्सचा क्रायटेरिया दाखवण्यात येत आहे। तरीसुद्धा हा क्रायटेरिया फक्त अंदाजे सांगण्यात आलेला आहे, कारण यानंतर जी तुमची आन्सर की येणार आहे म्हणजे फायनल आन्सर की आल्यानंतर यामध्ये महाराष्ट्र TET 2025 यांच्याकडून संपूर्ण जी अपडेट आहे ही साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामध्ये पासिंग मार्क्सचा क्रायटेरियासुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर हा जो क्रायटेरिया आहे हा अंदाजे असणार आहे, तरी संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपले मार्क्स किती आहे एकदा कॅल्क्युलेट करून ठेवा। फायनल आन्सर की आल्यानंतर सुद्धा तुम्ही एकदा टॅली करू शकता आणि त्यानंतर अंदाज लावू शकता की तुम्ही यामध्ये पास होणार किंवा नाही। तर महाराष्ट्र TET बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।